खालापूर तालुक्यातल्या मुठा गावाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या डोंगरावर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावच्या वरच्या बाजूच्या डोंगरावरून भूस्खलन झालंय। दुर्घटनेची पाहणी खालापूर तहसीलदार करत असताना त्यांच्या समोरच पुन्हा एकदा भूस्खलन झालंय। अजूनही दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून गावातील कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। गावातील 150 कुटुंबातील अंदाजे 450 ते 500 लोकांचं स्थलांतर गावातील एका वसाहतीमध्ये करण्यात आलंय। रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे अलिबाग तालुक्यातल्या प्रसिद्ध तीनविरा धरण हे 100% भरलं असून सद्यस्थितीत हे धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले। धरणातून वाहणाऱ्या पाण्याचं विहंगम दृश्य सध्या पाहायला मिळत आहे। यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे केवळ तीनविरा धरणच नाही तर रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठी धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत आणि यामुळे जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न तुर्तास सुटला असून बळीराजा आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर अलिबागसह रायगडमधील सर्वच धरणं आता ओव्हरफ्लो झालेली आहेत। सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरून आता ओसंडून वाहू लागलेली आहेत। तीनविरा धरणाची दृश्य आपण पाहतोय, विहंगम दृश्य आहे। रायगडमध्ये गेले काही दिवस अतिमुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे रायगड वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। रायगड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे HPCLचे 3000 सिलेंडर हे पाताळगंगा नदीच्या पुरात वाहून गेल्यानं मोठी खळबळ निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा येथील पाताळगंगा नदीतून गॅस सिलेंडर धरमतर खाडीच्या दिशेने वेगाने वाहून जात होते। दरम्यान हे वाहून जाणारे सिलेंडर नागरिकांनी गोळा करण्यास सुरुवात केली। दरम्यान सिलेंडरचे बाटले सापडल्यास ते आपल्या जवळच्या अधिकृत गॅस डीलर किंवा तहसील कार्यालयाकडे लवकरात लवकर जमा करावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। दरम्यान हे सिलेंडर खालापूर तालुक्यातल्या LPG बॉटलिंग प्लॉट इथल्या गोदामातील असल्याचं उघड झालंय। परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हे सिलेंडर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।